वतीनं मी राजकारणाच्या त्यांनी सांगायचा मुद्दा असा आहे की ही माझ्या आयुष्याची पहिली कार्यशाळा आहे की ज्याची किंवा भाषण काय काय असेल मी आता येताना सगळी तयारी करतो. काही तयारी नाही, लिहावं म्हणजे काय काय कसं लिहावं. खरं तर मी कुठल्याही भाषणाला कुठं टिकणं घेऊन जाणारा माणूस चुकीचे असतील बरोबर असतील. एकदा मला अनुवाद कार्यशाळा काहीतरी घेतली आणि प्राणी स्मारक तर त्यावेळेस मला बोलवलं भाषणाला आणि तिथं चिडचिड व्यक्त करून राहतो. त्यांच्या डोक्यात तेवढीच प्रतिमा आहे आणि मी ते लेखी आणलं होतं. मुलं मोठं भाषण अनुवाद भाषण घेऊन लक्षात एक 4-5 दिवस तरी भाषण चालवलं. मी त्याचे मुद्दे उठत होतो त्यामध्ये एकदम खूप झाले, खूप दीर्घ असं लिहून ठेवलं अनुवाद. तर त्यावेळेस ताणाच माझ्याच लक्षात आलं आता की आता कुठल्याही गोष्टीची तयारी करून राहण्याची काही गरज नाही. काही बोललो तरी कॉन्ट्रोवर्सी होणार. कॉन्ट्रोवर्सी हाच मुख्य जर काळ झालेला तेव्हा अर्थच नाही. आता डिपार्टमेंट होता, बौद्धिकपणे होता, त्या कुठे नाही आता कुठे जर घाबरट होतो तयारी करून जायचं वेळी की विश्वजर माणसं प्रभाव बसणार आहे तर आपण बोलताना फार सावधपणे लिहूनच घेऊन जायचं आणि दीर्घ बोलायचं. म्हणजे त्या वेगवेगळ्या मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष तर त्यांना मी म्हणालो मला नाटक मी तो लायक नाही. मग ते म्हणाल नाही ना तुम्ही का मला कळत नाही मला का लायक वाटतं. मी म्हणालो मी बाकीचं काही बोलणार नाही साहित्याबद्दल बोलू. ते म्हणाले चालेल चालेल. मग आम्ही गेलो सगळे आम्हाला भाषण सुरू झालं. आठवड्यावर अध्यक्ष आता ते वृक्षामध्ये त्यावेळेस स्वागताध्यक्ष होता. तो एक चष्मावाला ना तो त्यावेळेस स्वागताध्यक्ष आपले मंतर होते. माझी अध्यक्षीय भाषणाची वेळ आली संध्याकाळी 6 त्यावेळेस लोक शिकले. मग मी ते वाचून टाकतो फार गंभीरपणे साहित्याबद्दल. मग मला नंतर सांगण्यात आलं की वेगळे झाले असं अपेक्षित नव्हतं. मी लायक नाही आहे तुम्हाला सांगितलं. त्यांची लायकी एकच होती, त्यांची अशी वाटलो त्यांची अशी वाटलो चिरड्या करू वगैरे. ते माझ्या शक्य नव्हतं. मी कुठे जायला मुलगी नाही मारू शकत तर सूर्य तरी काय. पण आता लक्षात येते की काळच एवढा बेनवाळ आलेला आहे की फार तयाऱ्या करून राहण्याची गरज नाही. आणि तसंही माझं वय 40 लाख वर्ष. मग 40 लाख वर्ष जे संचित आहे ते बोलायला काय हरकत आहे. म्हणून मी आलो. लिहिण्याबद्दल माझी कुठल्याही धारणा नाही. तुम्ही धारण्याला काही लिहायला निघाला की लिहिणं बोबलतं असं माझं मत आहे. लिहिणं ही कला फार तांत्रिक पतड्यात पाडू नये, अडकवू नये. लिहिणं सुचणं ही महत्त्वाची गोष्ट. आपल्याला लिहावंसं वाटतं हेच फार महत्त्वाचं आहे. कसं कुठल्या प्रकारचं हा पुढचा भाग आहे, तो तांत्रिक भाग आहे. पण आधी आपण प्रेमाने लिहावंसं वाटणं ही नैसर्गिक प्रेरणा. काय लिहायचं कसं लिहायचं हे ठरवता येतं हा पुढचा तांत्रिक भाग. त्याच्यावर चर्चा होऊ शकते. जगातला प्रत्येक माणूस हा मेंदून लेखक असतोच 100% असतो. ज्याची विचार प्रक्रिया आपोआप फिरते, जी करण्यासाठी कुठले यंत्र लावावं लागत नाही. याची विचार प्रक्रिया सतत चालू असते. ती विचार प्रक्रिया म्हणजे लिखाण. त्याच्या मेंदूत तो लिहितच असतो. काही लोकांची शब्दमर्यादा खूप कमी असते म्हणून ते तेवढेच मात्र काही लिहित राहतात मेंदूतले. उदाहरणार्थ मला माहिती असलेली एक गोष्ट आहे की आपल्या नवरा बायकोची किंवा संसारातली भांडणं का असतात त्यातलं एक कारण, अनेक कारण असतात. लैंगिकता हे एक कारण असतं. पण एक मुख्य कारण आहे भांडणं फायटिंगला जातात, मारामारी. त्याची कारणं मात्र गंभीर आहे. ती आहे भाषेचं मर्यादित भाग. विस्तृत भाषा माहीत नसली की भांडणं नेहमी फायटिंगवर जातात. फायटिंगला मराठीत काय म्हणतात? फायटिंगमध्ये जो जोम आहे तो
ते थोडं जवळ येतं. फायटिंगमध्ये तरी जवळ होतं. तो भाषेचा भेद करून भाषा जगातल्या सगळ्या आपल्याच असतात. इंग्रजी बोलतात वगैरे आपले करून नवरा बायकोची फायटिंग का होते? हातापाया का वापरलं तर त्याचं कारण दोघांनाही भाषा खूप कमी असते. ते अजिबात विनोदाला घेऊ नका. संसार असेच आहेत. नवऱ्याला भाषा आठवली येत असते, बायकोला भाषा आठवली येते. दोघं भाषिक भांडणं सुरू करतात. आधी सीमाप्रश्न सुरू करतात, भाषावाद सुरू करतात आणि थोड्या वेळात त्यांची भाषा संपते आणि ते तेच तीन आठवड्यासारखं बोलायला लागतात. आणि त्यात ती महत्वाची गोष्ट असते शिवी. तिला 2-4 शिव्या येत असतात, याला 2-4 शिव्या येत असतात आणि त्याची एक फेट असते. त्याच्या खूप आवडीची किंवा त्याच्या स्वभावाची एक शिवी असते, तिच्या स्वभावाची एक शिवी असते आणि त्या शिव्या पुन्हा उच्चारल्या जातात आणि पुन्हा उच्चारले जाण्याच्या त्या स्वतःच्या भाषेत त्याचं लक्षात येतं पुढं काहीतरी खूप जहाल होत अजून तर ते बोलता येत नाही. त्याच्यात ती नाटक येते. त्यामुळे तो स्वतःवरच वाईट असतो आणि शेवटी मग पाहता येतो. त्याच्या लक्षात येतं की जहालपणाचा शेवटचा टोकातून मारावा येतो किंवा बायको त्याला मारते. खूप बायका पण नवऱ्यांना मारतात. उभी आपलं ते बायकांना सहानुभूती देणं करत असतं नाही की बायका मारत नाही. माझी एक बायको आहे, तरीच मी म्हणलं तिचा सपनोत आहे अति असं तिला खूप सुचलं नाही भाषा आपण तरीच मी म्हणलं असंच करत राहते. आणि मी आणि माझी मुलं आम्ही आपलं शांतपणे तिचा तो डायलॉग करत असते आणि मध्येच तेवढा एक डायलॉग ऐकतो. तरीच मी म्हणलं कारण भाषा. तर मुद्द्यावर येऊ. ज्याच्याकडे भाषा पुरेशी आहे आणि त्याला वाटतं की ही आपली भाषा आपले विचार आपल्याला आठवत किंवा काही आनंद देतो. नुसतं अस्वास्थ्य हे लिहिण्याचं कारण बऱ्याचदा आनंदानं पण लिहिलं काहीतरी सांगावं होतं. यातनं जे कागदावर येतं त्याला म्हणतात लिखाण. लेखक म्हणतील याची हमी आहे, याला म्हणतात लिखाण. ते लिखाणही या जगातले खूप लोक. आणखी एक आहे निसर्गानं दिलेली आपल्याला एक देणगी आहे, ती म्हणजे गोष्ट सांगायची सवय. आपल्याला गोष्टी सांगायला आणि ऐकायला निसर्गानं ती देणगी दिली. भाषेचा शोध लागला त्याच्यानंतर तर ही काय म्हणा उर्मी माणसाची खूप वाढली आणि मग गोष्टी सांगायला सुरुवात झाली. लिहिणं ही गोष्ट सांगा. आपण जेव्हा आपल्या मुलांशी संवाद करतो, आपल्या नवऱ्याशी, बायकोशी, भेटलेल्या माणसांशी, रेल्वेत सुद्धा बसल्यानंतर आपण कोणाशी तरी संवाद करतो, त्याचं खरं कारण आपल्याला कुठल्याही वाक्यातनं पुढच्याला गोष्ट सांगणं हा आपला मेंदूचा आता निसर्ग धर्म आहे आणि त्याला आपण भाषेची रूप पण देतो, भाषा पण सांगतो. फक्त ती किती जास्ती कमी. माझ्या निर्जताईनं तो मुद्दा बोलला होता, तो मुद्दा मलाही बोलायचा होता. तयारी न केलेल्या की लिखाण आता एका अर्थानं असायला आपले निसर्ग तयार होत नाही. त्याचं खरं करा. निर्जताईनं तो मुद्दा छेडला काय गडबड होती आत्ताच्या लिखाणात किंवा मागच्या पिढ्यांच्या लिखाणात. मागच्या पिढ्यांना भाषेच्या शिवाय मनोरंजन, त्यामुळं मनोरंजनाचं माध्यम म्हणून वाचनाकडे पाहिजे. त्यावेळेस वाचन संस्कृती हा शब्द, वाचन संस्कृती वगैरे काहीतरी असतं, मला ते नेहमी आश्चर्यकारक वाटतं. संस्कृती सगळ्याची मिळणार, त्याच्यात वाचन संस्कृती नावाचा स्वतंत्र प्रकार काढून वाचन होतं. तर आम्ही ज्यावेळेस वाचायला लागलो तर माझ्या आधीच्या पिढीचे जे बाप होते ते वाचायला लागले त्यावेळेस वाचन संस्कृती हा शब्द नव्हता. पण काय होतं की करमणुकीची जी माध्यम आहे ती फार अपुरी होती, मनोरंजनाची माध्यमं असते. त्यामुळं ज्याची बौद्धिकता थोडी वाढली आणि त्याची उत्सुकता खूप वाढली आहे जगाबद्दलची, त्याला वाचनाला पर्याय नव्हता. नंतरच्या काळात माझ्या माहितीनुसार 70-80 आपण विकसित वाचलं, माध्यमं
विकसित झालं आणि आपलं डायव्हर्जन झालं वाचनावर. यातनं झालं असं की माध्यमं आली की जी माध्यमं सुद्धा म्हणजे टी व्ही असेल, चित्रपट असेल, ही पण एकेकाळी बहुतेक भाषिक खेळ खेळत होते. त्यांचाही तो काळ गेला 70-80 आणि आता अपुऱ्या भाषेवर चित्रपट येतात, अपुऱ्या भाषेवर सिरियल्स येतात, अपुऱ्या भाषेवर काय हे माध्यम आहे हे चालू आहे. तर ढीक खूप आहे अक्षरांचा, पण अक्षरांमध्ये वैविध्य वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमान काही जे म्हणाले भाषिक साठा संपत चालल्यामुळे पण लेखक संपत चालले किंवा असलेले लेखक जे जीवन वाचतो आपण ते लक्षात येतं की यांना नाहीच आहे काही नाही. म्हणजे माहिती म्हणजे ज्ञान या बाजूनं ते जाऊ दे बाजूला, भाषा म्हणून यांच्याकडे विस्तार त्या अपुऱ्या भाषेतच खेळत जातात त्यांना जातात कविता सुद्धा. आणि मग म्हणाला खूप महत्त्वाचं असं वाटतं की तुम्हाला प्रतिमा तयार करायची सवय पडतात. खरं तर मी प्रतिमा नाटावून लिहिलेलं आहे लेखक आहे. मी सर्वोपट लिहिलं म्हणजे जसं दिसतं म्हणजे माझ्या महाविद्यालयीन आयुष्यात मी एकदा कविता लिहिली काय कविता कविता अशी होती, तू बरोबर म्हणजे इज इक्वल टू त्याच्या खाली तुझे डोळे, त्याच्या खाली तुझं कपाळ, तुझे केस, तुझ्या भोया, तुझे हलवट, तुझं नाव, अशी सगळी पायापर्यंतची वर्णन केली होती. अशी लाईनीनं सगळी तिचं वर्णन केली. तुझे डोळे व अवयवांची वर्णन केली. तू इज इक्वल टू तुझे सगळे अवयव आणि पुन्हा खाली इज इक्वल टू तू. मला असं लिहायची सवय. मला कधीही तिचं नाक चापेकळी चापेकळी कुठून आणायची माणसाचा अपमान नाही. मग असंच असेल तर चापेकळीशीच प्रेम करणार बाई कशाला. मग तुझे गाल गुलाबासारखे काय डोळे हारणी जाते हारणीनं काय करायचं हारणीनं कोणाच्या डोळ्याकडे बघायचं. तिच्या डोळ्यांमध्ये गाईच्या डोळ्यांसारखं वात्सल्य. गाईचे डोळे वात्सल्य पूर्ण असतं ते कोणी ठरवलं. तर मला स्वतःला ते नाही आवडलं. मी सुरुवात माझी मात्र ह्याच पद्धतीने झाली की आपल्या प्रतिमा पण आता गंभीरपणे वाटायला लागले की इतकं सपक आणि इतकं बोर लिखाण वाचताना आता लक्ष द्यायला लागलं की चुकीतांचा प्रतिमांचा खेळ होता. कारण त्याला सुद्धा भाषा लागते. तुम्हाला एका शब्दासाठी अनेक शब्द सुचवणं एका अर्थाचे हा वेगळा होता, पण त्या शब्दासाठी तुम्हाला काहीतरी वेगळी प्रतिमा आणणं आणि कवितेच्या दृष्टीनं तर प्रचंड आवश्यक गोष्ट आहे. आणि ती मग त्यानं त्या कवितेचा लहजा गोडवा सातत्य वाढते. कविता मग ती जर सर्व उपटत असेल तर ती गद्यातच लिही ना. म्हणजे पुढची एक कविता मी नेहमी ऐकवणार. मी राजा हा राहणार तांदूळ जिल्हा झाला वाटेल तो कुठला तांदूळ प्रत्येक जिल्ह्यात या लेवलला आली ना. तर तो जो भाषिक खेळ आहे ना तो संपलाय. या कार्यशाळा काय घ्यायच्या ते या जाणीवात येतात. गेल्या हरलेपणे वगैरे यातनं कार्यशाळा घेत नाही. काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, त्या लोकांचा स्पर्श झाला पाहिजे. मला निर्दताईचा ऐकताना मी माझ्या लक्षात आलं उगीच बोललो आपलेच मुद्दे बोलली पाहिजे. मी एकटा झालो असतो 2 दिवस तरी चालला असतो. का बोलवायचं हे मोठे हात आहे, अनुभवलेले हात आहेत, त्यांची डोकी आहे, यांच्या स्वतःच्याही विचार प्रक्रिया यांचा आदान प्रदान संवाद आणि त्यातून एकमेकांच्या लिखाणाला लिखाण आम्ही उभे आहोत म्हणजे शिकवायला आम्ही शिकायला. आम्ही आमच्या बाजूनं आता ती सध्या मला म्हणून थोडं शिकवल्यासारखं बोलणार. पण दरम्यान तुमचे असे मुख्य चेहरे पाहिल्यानंतर त्यातनंही काहीतरी शिकायला मिळतं. काही जीव बोलून शिकवतात, काही विद्यार्थी नुसते चेहरे पाहूनही शिकतात. कसं आहे कार्यशाळा घेण्याचा उद्देश हा पण असतो की
आपण एक जाऊ शिकवायला पण शिकवून पडेल काही कुणी अंतिम ज्ञानी नसतं या जगात. शेवटचं ज्ञान कोणाकडे नसतं. खूप ज्ञानी म्हणून गांधीजी महापुरुषांची यादी असते ही अंतिम ज्ञान कधी ज्ञान ही नेहमी वाचन प्रक्रिया आहे. ते पुढं जाऊ शकतं. आपण ज्ञानाच्या मागे धावत असतो आणि ज्ञान आपण मेल्यावर पुढं धावत जातं. आपण मरून जातो. ज्ञानाला मरण नाही. ज्ञान धावत असतं. त्यातलं तुमच्या हाती जे जे सापडेल ते तुम्ही मांडायचं असतं आणि विचार प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही ना काही आयुष्यभर सापडेल. त्या अर्थाने प्रत्येक माणूस निघून लेखक असतो. फक्त तो कागदावर येईल का त्याचं असं एक समायोजन करून तो काही मांडणी करीत का एकत्र करीत का या विचार प्रक्रियेनं एकत्र करून कागदावर मांडणं म्हणजे लिखा आणि गोष्ट सांगण्याचा स्वभाव जो निसर्गाचा मिळालेला तर मग गोष्ट कशा प्रकारे होईल ती कवितेच नव्हती करायची. भाग कुठला हा त्यातला खूप गंभीर भाग नाही. ख्याती त्याची गंभीर असते म्हणजे नीरजांची ओळख अशी गवईत्री म्हणून आणि त्यांनी कादंबरी त्यांची प्रकाशित झाली त्यावेळेस खूप लोक कौतुकाला सांगतात गवईत्री असून सुद्धा म्हणजे आयुष्यभर घालून गोष्ट आहे. तुम्ही लहान असून सुद्धा मराठी किती उत्तम बोलतात. हे जे सुद्धावाले लोक आहेत ना ते सुद्धावाले धरून बडवले म्हणजे मग नीरजा गवईत्री असून सुद्धा किडस वाढत भाव कुठला आहे त्या विचार प्रक्रिये त्या लेखकाच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून तो किती मापाचं लिहिणार ते आणि त्याचा स्वभाव काय त्याच्यानुसार ते लिहिणं. कथा व्हावी कादंबरी व्हावी ललित लेख व्हावा नाटक व्हावं पटकथा व्हावी हे त्या वेळेस त्याच्या मेंदूत येतं. एकदा मला नाटक एक ब्राह्मण पाहिजे एका खेड्यातली आणि तिचा मुलगा सैन्यात तिचा नवरा म्हणतो काका म्हणतात त्याला मुलगा जाऊन कापून आणि मुलगा जाऊन शहरात राहिला त्याच्या बायको तिच्या सुन्या आणि गावी हिला कोणीच राहिलं तर तिला वाटतं आपण सुनेकडे जातो मुलाला. त्या सुनेची इच्छा नसते हिला येऊन आणि खेड्यात ती एकटी पडली कर्मत तर ती एकदा पोचतो तिचा एक कुठे आहे बैठा त्याच्याकडे असं एक पोचतं घेते त्याच्यावर बारके घरातली घेते आणि मुंबईला तिचा एक तुकडा राहतो त्याचा एक बंगला आहे ऐकलेला मुंबईची काही माहिती की अपुऱ्या माहितीवर ती मुंबईची तर गावातले लोक तिला निरोप देतात. निरोप देतात निरोप देतात तिथं एक अकबर भाई नावाचं माणूस होतो. तो सांगतो आपला अब्दुल मुंबईतच राहतो हा त्याचा पत्ता लय मोठा माणूस झाला मोठं झाले तर वेळ आली तर त्याला त्याच्याकडे जा ती निघते मात्र कशी कशी मुंबईला पोहोचते कशी कशी त्या बंगल्यापर्यंत पोहोचते बंगल्याला असतो का बसून राहतो गोपांचा फार बंगला त्याचा मग बंद आहे कुलूप आहे. तिसऱ्या दिवशी एक माणूस येतो आणि सांगतो की या तिथं जो राहतोय ना त्याच्यावर कसली तरी झाड पडली आणि तुला पोलीस घेऊन गेले तर तो येणार नाही आणि म्हातारीचा मग तो आणत काय त्यात तिच्या बोधक्यात ती अकबरबाईनं दिलेली चिठ्ठी बघतायची. मग ती ते शोधत लोकांना विचारत होती की हा कुठं राहतो. खरं तर तिला मुसलमानाकडे जायचं नाही पण आता ती इतकी अडचण झाली की मुसलमानाकडे निघाली शोधते. तर अब्दुल भाई 2-2 खोल्यांचे जर चाळे असतात ना इकडं 30 घर इकडं 30 घर अशा चाळीमध्ये राहतात आणि ती येते दारात उभी राहते आणि त्या अब्दुल भाईचं तिची काय ओळख अब्दुल भाई जो तिचा मिळवीत नव्हता त्याचा वर्ग मिळतो आणि अजून एक महाराजा मित्र आहे तिघांची चौकटी असते तिकडी असते एक महार एक मुसलमान एक ब्राह्मण हे मित्र आहेत लहानपण पोरगा मिलिटरीत गेला आणि सुनेमुळं सासूची हाल झाली ती आली ती अब्दुल भाईकडे आलं. अब्दुल भाईला प्रचंड आवडतं. अब्दुल भाईचं नातं काय तर लहान असताना शाळेत घरी जाताना ब्राह्मणांच्या ओट्यावर टेकलं की तिनं
प्रश्न विचारला जेवलात का रे? आणि यांच्या चेहऱ्यावर ओळखून यांना तत्पर वाटली हातावर टाकली आणि पाणी दिलं. हे सगळं काकू शिवून घेत नाही. ही काकू आपल्या दारात आली. काकूचं भरमसाठ मोठं स्वागत होतं. मोठ्या खोल्या दीडच. एक खोली आहे आणि किचन आणि किचनमध्ये सँडल बॉक्स. घरात 4 जण. अब्दुलभाई, त्याची युपी बिहारकडनं आणलेली बायको भिवंडीवरनं, आणि त्यांना झालेली 2 मुलं. मुलगा 12वी नापास झालाय आणि मुलगी थोडी आहे ती कॉलेजमध्ये शिकते. आणि म्हातारी प्रवेश करते या घरात. मुसलमानाच्या घरात विटाळ पाळणारी कर्मठ ब्राह्मण म्हातारी, अशी ती गोष्ट आहे. काय होईल? मग म्हातारी सकाळी 4 वाजता ते उठून स्वतःच शिजवून घ्या आणि मग तो यांचं ताब्यात द्या. अरे हिच्यामुळं घरात मटण यायचं बघ. जुम्माच्या दिवशी येतं मटण, तेही बघ. अब्दुलभाई तिचे सगळे नियम फॉलो. त्याची बायको पंजाबाला नामाची, 5 वर्षी नामाची. अब्दुलभाई का आपल्या दिल बाबू आहे कामगार. ज्या वेळ ही नमाज पडत त्यावेळेसच बरोबर म्हातारी स्वतःच्या ते देवाच्या फोटोसमोर घंटी वाजवून मनामध्ये सुरू करते. आणि ही मुसलमानी होते दिसते. आणि ही मोठी गोष्ट आहे. याच्या चाळी येतो तो सगळा मंत्री. आणि बाहेर असं पसरतं कि अब्दुलभाई ने किसी काफिर को लाट कर रखा है घर में, और उसके घर में हिंदुओं की देव पूजा. आणि मग जो संघर्ष त्या ओरगा 12वीला नापास झाला तो चौकात जाऊन इथं प्लॅनिंग होते की हे कापरांना चॅलेंज बंद केलं. आणि हा पोरगा सांगेल त्याला ती म्हातारी आवडली. तिथे हे एवढे म्हातारी ब्राह्मण त्याला ती आवडली. तो त्या मुलांमध्ये सांगेल उलटा झाला. आणि मग बाहेर प्लॅनिंग होतं की यांना धुवं. मुलगा पण सांगेल. दरम्यान तो महाराजा मुलगा इथंही मुंबईत काम आहे. तो येत लागतो. महामुलगा त्या काकूला सांगतो. काकू म्हणतो 8-10 दिवस माझ्याकडे मी चल. तर काकू जाहीरपणे सांगते असं कसं चालेल, महाराजच्या घरी मी कशी जाऊ, अशी ती काकू. आणि काकूला माहित नाही काय पेटलं आपल्याकडं. आपण पाहिले घेणं नाही. आणि मग एक मोठा संघर्ष उभा राहतो. आणि म्हातारी आणि काकूला मारायचं असतं. शेवटच्या क्षणी त्या मुलाला कळतं की आपल्या बापाला सुद्धा मारा. त्यावेळेस मात्र तो ठरवायचं. हे मला पहाटे सुचलं. स्टेज दिसलं, पिवळा लाईट, काळा पडदा मागे, विंगा काळ्या, एक बाकडा असा, त्याच्यावर भांडी घालून बसलेला अब्दुलभाई आणि एका व्यक्तीनं बुटकी अशी ढेरी घेऊन काकू येते. हे दृश्य दिसलं. अतुल पेठे माझ्या मागे लागला होता. खूप वर्ष काहीतरी मला हे नाटक म्हणून. मग मी पहाटे उठलो. काही हे छान थीम आहे आणि याच्यावर लिहिलं पाहिजे. मला सुचलेलं टिपणं काढून ठेवायची सवय. कागद घेतलं, पॅड घेतलं, टिपणं काढली. आणि शेवटी याचं करणार हे जे काही सुचलंय, हे जे पॉईंट्स आहेत त्याचं करणार काय, याचं कोपऱ्यात लिहायचं. कथा सुचली कथा, कादंबरी सुचली कादंबरी, हे नाटक सुचलं. लिहिलं, पॉईंट्स काढले, काय काही म्हटलं हे विसरायला नव्हतं. आणि शेवटी जे कोपऱ्यात लिहायची वेळ येते ना तेव्हा लिहिलं कादंबरी. ती आपली आपली जात असते. सुचलं नाटक म्हणून हे नाटक होतं. आणि अतुलला सांगितलं होतं. अतुल आमचे करार म्हणजे वडापावचे करार कॅफेटेरिया. अतुलला कथा सांगितलं. म्हटलं हे सगळं तुझ्या नावाचं होतं. काय कॅफेटेरियातले वडेपाव, कॅफेटेरिया नव्हे, ते सगळे म्हटलं वडे दिसतात आणि पाव हे तू लिही रे राठीच्या. ते लिहिलं नाही. तुम्हाला कुठला फॉर्म जवळ वाटावा हे पुन्हा तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे.
मी कविता करायचा प्रयत्न केला, टाकायला टाका भेटून नसतो काय, खूप केलं, गाणी पण केली आहे. मग ते असंच होतं. आणि मध्ये फेसबुक आलं तेव्हा तर मी कविता टाकायचो. सोबत जावडेकर मला म्हणाला याचं पुस्तक करतो आणि याला मध्यरात्रीच्या कविता असं नाव दिलं. 12 वाजताच ती टाकायची, 12-1 वाजता. इतके कठीण कठीण शब्द असायचे की ती कविता बुलबुली काही कुठलेही शब्द असे दगडी दगडी शब्द वापरायचे. सोबत मला म्हणायला की ही कविताच आहे, लोकांना जरा विचारून घे ही कविता आहे का, सोबत तसाही टाकली माझ्या कविता किंवा नाटक किंवा पटकथा किंवा बालसाहित्य याचं खरं कारण तो स्वभाव नसतो. मी लहानपणापासून खूप आता अजून फिरवून बोलणारा, चेष्टेनं बोलणारा किंवा रागवून बोलणारा, मी लहानपणापासून खूप गंभीरपणे मला असं वाटतं की ते जे गांभीर्य ते सांगायची जागा मला कादंबरीत मला दीर्घ गोष्ट सांगायची. माझ्या लहानपणी मी मानसिकतेने एकटा पडलेलो होतो. ते एक वाक्य विधान करायचं. लिहिणारे लोक आहेत ना ते बहुधा मानसिक नुसत्या सुखाची गोष्ट होऊ शकत नाही. होते का? एक शिकांनागे नावाच्या अक्षर नावाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. ते फार सुखी होते. ते विमानाने गेले फार सुखी होते. ते संडासला गेले फार सुखी होते. त्याची गोष्ट नाही होत. गोष्ट कशाची होईल? ते सुखी होते. अचानक विमानाला विमान कोसळलं आणि 499 प्रवाशांपैकी 498 गचकले. एकच जीवन करायचं याची होते गोष्ट. 498च्या दुखावर एका जागेच्या सुखाची गोष्ट उभी राहते. दुःख लागतं. दुःखाशिवाय कुठलंही कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट होऊ शकत नाही. आणि खूप लोक सहज भावाना, निरागस भावाना म्हणतात. ते राजन खान आहेत ना, त्यांचं वाचताना भयंकर आनंदी व्हायला होतं. राजन खाननं लिहिलेले असते दुःखाची गोष्ट. मला वाचनाचा खूप नाद आहे आणि वाचनात मला आनंद मिळतो. काय वाचतो? एकाही कथेत, जगातल्या एकाही कथेत तुम्हाला दुःख या भावनेच्या पुढची भावना नाही. नुसत्या सुखाच्या भावनेची कथा होत नाही. शक्य नाही. शक्य नाही. मग लेखक काय लिहितो? तर सुखाची चिंतनं लिहितो, दुःखाची दर्शनं राहतात. तो जगाच्या सुखाची चिंतनं मांडतात की काय चुकलं, तुमचं काय चुकलंय, काय चुकू देऊ नका हे तो सांगत असतो. मग कथेत सांगेल, कवितेत सांगेल, कादंबरीत सांगेल, नाटकात सांगेल, चित्रपटात सांगेल, कुठलंही मांडतो माझी व्यक्ती. त्यात तो सांगेल वाईट काय आहे, चांगलं काय आहे. आणि हा समाज, हा माणसं एका सुखाच्या दिशेला गेली पाहिजे याचा त्याचा प्रयत्न आहे प्रत्येक लेखकाचा. मी लेखकाचा म्हणतो. या जगातले तमाम लांडे वाईट आहे आणि त्यांचा निपात केल्याशिवाय परशुरामानं जशी पृथ्वी निक्षत्रिय केली तशी निम्मुसलमान करणं हा नवा शब्द तयार झाला. तरच भारत हे सुखी राष्ट्र होईल. हा हे लेखकाचे गुणधर्म आहे की धंदेवाई प्रचारक वेगळा आणि लेखक वेगळा. लेखक असणं हा जगाच्या चिंतांची जबाबदारी घेणाराला लेखक म्हणता येईल. जगाची चिता रचणाराला लेखक म्हणता येत नाही. तुमच्या मनाला असलं काहीतरी सुटायला लागलं. खरं तर या भाषेत मी बोलत नाही का? मी ठरवलं होतं की तयारी न करता जायचं. आलो नव्हतं. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर आहे. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी बाहेर किंवा इथं जागा नाही ठेवून बसा नाही. हे मला स्वतःला ज्याचा अभ्यास होतो. कुठं आवाज येतो म्हणजे वाक्याच्या पुढे शिकला होतो. मगाशी पुतळा म्हणाला होता तो असा आहे. अक्षर मानला होता पुतळा. ही माझी लिहिण्याबद्दलची भूमिका आहे. मला का लेखला सुचलं वगैरे त्याची कारण तुम्हाला कळले. माझ्या खूप लहानपणी मी मानसिक
एकट्याने एकटा पडलो. माझी आई होती, सरकारी अधिकारी होते वडील, फार प्रामाणिक होते, त्यामुळे आमच्या घरात उपास असायचा, पगारात भागायचं, लाचलुचपती करायचं नाही. आणि मग ते लाचलुचपती करत नाहीत म्हणून त्यांच्यापुरतं 6-7 महिन्याला वर्षाला बदल्या व्हायच्या, पण ते बदल्यांच्या गावी व्हायचे. मी 15 वर्षात 16 शाळांमध्ये शिकलेलो माणूस, बदल्यांच्या बदल्यामध्ये. मग त्यामुळे झालं असं त्यावेळेस तर काही कळतच नव्हतं, आई वडिलांबरोबर फिरायचं. पण त्याची गंमत अशी झाली की मग मी सगळ्या जगात जातो. मग मी त्या अर्थानं फार मोठा दोन चालू ठेवा एकाच बटनावर एकाच बटनावर स्पेंडरचा लावत होते. काय बोलत होतो मी? 16 शाळा बदल्या व्हायच्या. त्याचा फायदा असा झाला की अनेक गावं पाहायला मिळाली, अनेक ठिकाणं पाहायला मिळाली, अनेक माणसं पाहायला मिळाली, आणि सगळ्यात भारतीय वैशिष्ट्य म्हणजे अनेक धर्मांमध्ये घुसून पाहता आलं, अनेक जातींमध्ये घुसून पाहता आलं. आणि त्यामुळं माझ्या पद्धतीचा मी गेले 1000 वर्षातला एकमेव लेखक झालो. 2024ला जो काळ आलाय त्यांना काय बोलायचं की इतकी मला अजून माझं सांगतो, इतकी घुसळण झाली सगळी आतमध्ये की मी गेलो नाही अशी एकही जातीचं घर नव्हतं, मी गेलो नाही असं एकही धर्माचं घर नव्हतं. साहजिकच वाचनाची खूप लहानपणी सवय लागली आणि हाती लागली ते वाचायचे. तर मी आधी सगळ्यात आधी खूप लहान वयात वेद वाचले. मग एका गावात गेलो तिथं वेदांचा काही संदर्भ नव्हता, ते ख्रिश्चनांचं गाव होतं. मिशन आलाय, मग बायबल वाचलं. असं करत करत मग हिंदी कुराण मिळालं, ते वाचलं. आणि लक्षात आलं की हे सगळं मिथ्या आहे आणि कल्पना तयार होत गेल्या. आणि मग आता या सगळ्याची खिचडी म्हणून मग मला असं वाटतं की केवळ माणूस म्हणून जगणारा लेखक आहे. 2 मुद्दे मांडतो आणि तो एक गंभीर मुद्दा असा आहे की लेखक हा बहुधा कुठल्याही लिंगाचा असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्या प्रदेशाचा असू नये आणि कुठल्या भाषेचा असू नये. मुळात लेखक हा कुठल्याच भेदाचा असू नये. लेखकाला लिंग असलं नाही पाहिजे या मताला मी आलो. तो स्त्री पण नसला पाहिजे, पुरुष पण नसला पाहिजे, आणि नपुसक लिंगी पण. एक चौथं लिंग म्हणजे लेखक. या तिघांना सामावून घेणं लिंग म्हणजे लेखक. लेखक बहुधा जगातले बहुतेक लेखक आडवे कुठं पडतात तर ते कुठली तरी एक अस्मिता आणि अभिमान बाळगतात. लेखकांना अस्मिता आणि अभिमान बाळगलं की तो लेखक माणूस संपला. लेखकाला अस्मिता आणि अभिमान असला नाही पाहिजे. तो केवळ माणूस असला पाहिजे आणि माणसाच्या भल्याची चिंतन असलं पाहिजे. माणसाच्या एक विधान खूप गाजलं होतं. मराठीतल्या बहुतेक लेखकांची पुस्तकं पहिली 5 पानं पडून वाचल्यानंतर पुढच्या पहिल्या 10 पानांमध्ये कळतं की हा कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे. हे वैगुण्य आहे मराठी साहित्याचं. जगभरच्या बऱ्याच देशात तुम्ही काय प्रतिमा आणि प्रतिमा वापरता मग ते त्याच्यात डोकावतच आणि तुमची जात डोकावत. तर मला ते नकोच वाटलं. म्हणजे मला स्वतःला वाटलं मला कसं लिहायचं कसं लिहा, पण मला स्वतःला वाटलं की लेखक निर्लिंगी असला पाहिजे, निर्जातीय असला पाहिजे, निधर्मी असला पाहिजे, निप्रादेशिक असला पाहिजे, प्रदेशाचा पण अभिमान नको. मी मराठी कोण काल तरी आपल्याला भेटलो मराठी माणूस कुठं गेला तो शिवसेनेवाला गेला का नाही, आता तो आपण मराठी माणूस असा शब्द त्यानं उच्चारला आणि म्हणावं कसला असतं मराठी माणूस. मराठी माणूस सोना हटतो काय असतं की जगभरची माणसं आपली या भावनेचे लेखक असले पाहिजे असं मला वाटतं. तरच लेखक आणि लेखक आहे तो जागतिक होणार का, प्रादेशिक राहणार का, कुठल्या भाषेत लिहितो हे मुद्देच घेऊन आहे. लेखक म्हणून लेखक जातीवंत लेखक व्हायचा असेल तर त्यानं या सगळ्या भेदांच्या अभ्यास केला पाहिजे. आणि एक अजून द्यायचं एक उदाहरण मस्त तुम्हाला प्रश्न विचारायचा. फार पूर्वी एकदा कार्यशाळेत विचारला होता, तो खूप दिवसांनी आठवतो
तो असा आहे की डिस्कवरी चॅनल चालू एक हरणाचं पाडस पळतंय, जीव खाऊन पळतंय आणि त्याच्या मागे एक सिंह लागलाय. स्क्रीनवर हरणाचं पाड धरते जीव वाचवायला आणि त्याच्या मागे त्या सिंहाला धावतोय त्याचा जीव घ्यायला. तर मला लेखक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, या दोघांपैकी तुम्ही कोणाच्या बाजूचे? कोणाच्या बाजूचे? किल्लाच्या. हा? किल्लाच्या. तुम्ही काही तुम्ही कोणाच्या बाजूचे? मी उदाहरण दिलंय, त्याची विश्लेषण नाही मागितलं, फक्त थेट प्रश्न विचारलाय अचूक. त्या हरणाच्या पाडसाच्या बाजूचे तुम्ही का सिंहाच्या? माझा प्रश्न तोच होता सर, तुम्हाला मी जो विचारला होते, आपल्याला न्यूट्रल नाही होता येणार. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रकृतीच्या बाजूने. हा? प्रकृतीच्या बाजूने. निसर्गाच्या. हो का? का निसर्गाच्या बाजूला का? ती पण बाजू घेणं तर नाही का? न्यूट्रल तटस्थ झालं पाहिजे लेखकाचं. निसर्गाच्या बाजूला जाणं हे पण तटस्थतेचं लक्षण नाही. या प्रश्नाचं ज्याला अचूक उत्तर सापडेल तो या जगातला महान लेखक. त्यांच्याकडे या प्रश्नाची उत्तर नाही, त्यांनी पुढच्या कार्यशाळा अटेंड कराव्या. यात तुम्ही पाडसाच्याही बाजूला जाऊन चालणार नाही आणि यात तुम्ही सिंहाच्याही बाजूला जाऊन चालणार नाही. प्रत्येक माणसाला एक हृदय असतं. लेखकाची ओळख अशी आहे की त्याला दोन हृदय असतात, एक पाडसाचं हृदय आणि एक सिंहाचं हृदय. किंवा कुठलाही प्राणी धरा, आता लगेच त्याची प्रतिभा नको. तिथं वाघ धरा, तिथं आजगर धरा, डुक्कर धरा, रानडुक्कर धरा, तुम्ही जे असाल ते धरा तिकडे. इकडं पण तुम्ही ससा, हरण, मोर काय असेल ते. जो यातल्या एका बाजूला कल्ला तो लेखक नाही होत. तो चांगला प्रश्न शब्द होता निसर्ग. निसर्गातील घडणारी घटना होती. पण या निसर्गाला उत्तर देण्याची ताकद असणं म्हणजे पण लेखक. हे जग आहे ना, अशा इमारती असल्या पाहिजेत आणि असं हे असलं पाहिजे, अशी विज्ञानं असली पाहिजेत, याची निर्मिती म्हणजे साहित्य, लिटरेचर. विज्ञान नावाची स्वतंत्र शाखा जगात नाही. विज्ञान ही साहित्याची पोट शाखा आहे. ते खूप लोक सायन्स झालेले ते फार भाव खाते. आपण गेलो ना, या मी काही वाचलेलं नाही तुमचं, पण ठाकून माहिती. अरे येण्यात एवढं तरी कशाला ऐकायचं? बोगदाचा तुला काय सर, आणि सायन्स वाल्याला वेळच नसतो, त्याला कळतच नाही. सायन्सचा जन्मदाता आपल्या समोर उभा आहे. मी लिहिलं नसतं तर कसली घंटेची सायन्स. सायन्स हे साहित्य आहे ना. मॅथ्स, गणित हे साहित्य आहे. जगातली सगळी विज्ञान, सगळ्या कला हे लिटरेचर आहे. आणि लिटरेचर सगळ्यात मोठं काय कागदावर लिहिलेलं, याचं खरं कारण ते माझ्या बरोबरच्या काळासाठी मी लिहून सांगू शकतो आणि भविष्य काळासाठी सुद्धा लिहून ठेवू शकतो. म्हणून नृत्य, आता मी जे नृत्य करीन ना, हे जगासाठी ठेवता येत नाही, ते माझ्या पुरतच असतं. लिटरेचर बरं, चित्रकला पण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवता येते, पण पुढच्या पिढ्या काय अर्थ लावतील सांगता येत नाही. लिखाण ही एवढी मोठी गोष्ट आहे, कला आहे, जी ज्या भाषेत बोलली गेली त्याच भाषेत कित्येक हजार वर्षानंतरच्या पिढ्यांना सुद्धा कळेल. चित्रकलेचं तसं होतं, पिकासोची चित्रच कळत नाही बऱ्याच लोक. तर चित्रकला लहान नाही, कला कुठलीही लहान नाही, विज्ञान कुठलीही लहान नाही. मला म्हणायचं ते आणखी वेगळं आहे. मुळात हे लिटरेचर आहे, चित्रकला ही सुद्धा लिटरेचर आहे, पण अनाकलनीय लिटरेचर आहे. मग पुढं लिखाण, साहित्य लिहिणं, ही कला का मोठी मानायची, तर ती मी लोकांच्या भाषेत मांडून ठेवू शकतो. म्हणून चित्र लोकांच्या भाषेत मांडता येत नाही,
नृत्य लोकांच्या भाषेत मांडता येत नाही, संगीत लोकांच्या भाषेत मांडता येत नाही. मी ज्या भाषेत संवादी होऊ शकतो त्या भाषेत संवाद करणारं लिखाण ही कला आहे, म्हणून साहित्य ही मोठी गोष्ट आहे. तर मग मला असं वाटतं की जग सुखी व्हायचं असेल तर लेखकांनी भेदांच्या लफड्यात न पडता संपूर्ण तटस्थ प्रयस्थ होऊन लिहिलं पाहिजे. पण दुसरी एक गोष्ट आहे, तुम्ही सिंहाच्याही बाजूला जाऊ नका, पाडसाच्याही बाजूला जाऊ नका, पण समाजाच्या भल्याच्या बाजूला जायचं असेल, निसर्ग दुरुस्त करायचा असेल तर त्यातल्या करुण्याच्या बाजूला गेलं पाहिजे. करुणा काय सांगते, तर सिंहानं पाडस मारणं हा निसर्ग आहे, पण माणूस निसर्ग बदलू शकतो, माणसाला ती ताकद आहे. माणसानं सिंहाच्या जगण्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. विद्या ज्या चंद्राबद्दल अमेरिकन लोक तिथे शिकून येतात आणि आपण त्यांचे उपास करतो, चंद्र उगवल्याशिवाय शेवायचं नाही. सहेरी करेंगे सहेरी, तो चांद डुबेगा देखो, आणि चंद्रोदय त्यावेळेसच उपास होते. मी नेहमी म्हणत राहता त्या अमेरिकेचा शी येते, उगवलं म्हणजे तुम्ही जेवता का. नील आर्मस्ट्रॉंग तिथे हे करून आला होता ना, शिकून आला होता. निसर्ग बदलण्याची ताकद माणसात आहे. मग माणसाला तेवढं प्रगत करायचं असेल की या सिंहाच्या जगण्याची सोय होणं आणि पाडस न मारलं जाणं, पाडसाच्याही जगण्याची सोय करणं, या टोकाला साहित्य गेलं पाहिजे. कधीतरी 1-1.5 लाख वर्षात त्याला म्हणायचं लिखाणाचा प्रवास तो झाला. आता धडपड काय चालली आहे, तर कळवळ तुम्हाला घेणं साहजिक आहे. पाडसात अरे अरे हे नको, हे सोड ना, हे सोड ना, तुमचा ऐकतो आणि आपल्या घरातल्या आया बायाचा असं अगदी असं करून बसलेलं असतं आणि तू धरलेलं दाखवलं तर संपलं. मला वाटतं हेच आता आत्महत्या करतात. यातली सिंहाची पण बाजू आहे, पण सिंहाला पोट आहे याची जाणीव असणं, पाडसालाही जगणं आणि पोट आहे याची जाणीव असणं आणि दोघांच्या पोटाची सोय करणं पृथ्वीचा प्रतिनिधी म्हणून माणसानं करणं आणि माणसाचा प्रतिनिधी म्हणून लेखकानं लिहिणं अशी ती सामना आहे. म्हणून यांच्या बाजूला जाऊ नका, त्यांच्याही बाजूला जाऊ नका, पण एक पर्याय द्या. लेखक हा नेहमी सुखी जगाला पर्याय देणारा, सुखी जगासाठीचे पर्याय शोधून देणारा माणूस म्हणजे लेखक. मला वाटलं होतं टाळ्या वाजवा. आणि माझा शेवट करतो होता माझ्या निवेदनाचा तो असा आहे, मी स्वतः मी का लिहितो, मी लेखक नाही, मला लिहिण्याचा नाही. का लिहायचं तर त्याची कारण आहे. मी याच्यासाठी लिहितो की या जगात शेवटचा जो काळ आहे ना, कधी ना कधी या जगात एकही लेखक जन्माला येणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी मी लिहितो. या जगात एकही लेखक नाही असलं भव्य स्वप्न मी पाहतो. कारण लेखक आहे जगात याचा अर्थ त्या जगात दुःख आहे याचा तो पुरावा आहे. लेखक दुःखाच्या गोष्टी लिहितो, दुःख निस्तरण्याच्या गोष्टी लिहितो, याचा अर्थ जग दुःखी आहे. मी स्वप्न पाहतो एकही लेखक नसलेल्या जगाचं याचं खरं कारण त्यावेळेस जगात दुःख नसलं पाहिजे. जगात दुःखच नसेल तर लेखक लिहिणार काय असली स्वप्न मी पाहतो. ही स्वप्न माझ्या कागदांवर मांडायचा प्रयत्न करतो. माझ्या आयुष्याची हयात म्हणून जी काही जिंदगी मिळाली तिचा वापर लोकांमध्ये करून करतो. द्वेषरहित जगतो, भांडणं करतो मात्र द्वेषामध्ये, पण माणसांचा द्वेष नाही करत. द्वेष करणाऱ्यांना मात्र तुडवतो मी. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या एकूणच समाजाला साहित्य सृष्टीला नको झालेलो आहे. मी फार अनाथ आहे, बहुत दुखी था. तभी नीरजा आई, वो बोली कुछ लेते क्यों नहीं? मैंने पूछा क्या लूं? कहा चूर्ण लो. सुबह अच्छे हो गए, मैंने चूर्ण लिया और मैं अच्छा लेखक हुआ.
मी स्वप्न पाहतो या जगात एकही लेखक जन्माला नाही याचा अर्थ जग सुखी होईल. मी माझ्या बाजूला धडपडात आलो, वेगवेगळ्या चळवळींमध्ये कामं करत आलो, भाषण मानवत आलो, माणसांची संघटना अध्यक्ष बोलतो. सगळी माणसं आपली आहेत पृथ्वीवरची आणि आपण सगळे माणसांच्या भल्याचा विचार करू. याच्यासाठी मी स्वप्न पाहतो की एक काळ असा यावा की या जगात एकही लेखक जन्माला येत नाही. धन्यवाद. विचार विचार प्रश्न आपलं तिथं नेमकं उत्तर मिळालं. हा लेखक आहे ना नुसता न्यूट्रल असून चालत नाही, तो तरुण असावा लागतो असं बोललोय मी, ते लक्षात ठेवा. कारुण्य त्याच्यात असलं पाहिजे, करुणेशिवाय गोष्ट होत नाही, सहानुभूतीशिवाय कोणाची कथा कविता कादंबरी काही होत नाही. कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं तुम्ही ठरवा, तुम्ही हाताळून पाहिजे. साधे आणखी एक लेखक व्हायचं किंवा झालेले असा सोपा उपाय. लेखक व्हायला बाकी काही लागत नाही, 3 गोष्टी लागतात. कुठल्या? स्फूर्ती. अजून अजून यातलं 2 बरोबर आहे, 1 चूक. वास्तविकता. चूक काय ती पुढे धरा. कागद, पेन आणि गुड. मेंदू असलाच पाहिजे असं नसतं हो. नाही आम्ही लेखक म्हणून निरोलोच नसतो ना. मेंदू असतात आणि दुसरे धंदे केले नसते. मेंदूचा काय उपयोग आहे लिखता? गुड गुड. आता येताना प्रवासात मला अंबरनाथवर वाटेत एक लेखिका भेटल्या. त्यांनी कादंबरी लिहिली मधल्या काळात आणि मला खूप आवडली ती. मी कौतुकानं म्हणालो फार भारी आहे. आणि मी म्हणालो तुम्ही कादंबरी लिहा. ते कवी कवयित्री म्हणून फेमस आहेत महाराष्ट्रात. आणि मी त्यांना आग्रह केला आता कुठं अंबरनाथच्या पलीकडे काय बदलापूरला तिथं भेटल्या असं काय. आणि मग त्या मला म्हणाला नाही हो तसे मी खूप आळशी आहे. मला ना मी शोधत होतो इथं तिथं कुठं समुद्र दिसतोय का. खरंच काय लागतं? गुड. गुड स्थिर असेल ना तर मेंदू आपोआप चालतो. मी अशी मला खूप व्यवसाय आहे, मला खूप भाषण वगैरे करतात, 25 तारखेला मी धुळ्याला जाणार आहे वगैरे अशी काढून देणारे लोक असतात ना. त्यांचं काय कागद, पेन आणि गोड. गोड एकदा भक्कम, मेंदू पण भक्कम. आणि बसल्या जागी ते एवढं सुचतं ना मग. बायडनला मी कोण आपली बायडनची ती दुसरी उपराष्ट्रपती कमलाताईंवर मी इथं बसून लाईनी मारतो. मला आवडलेली बाई आवडायला त्यातलं लैंगिक कशाला बघायचं? लाईन मारतो म्हणजे काय लाईन फक्त लैंगिकच असते. तिचा करारीपणा कसला दिसतो ना. लक्षात येतो ही बायडनला सुद्धा पोल्या करायला बसली आहे. तिच्याकडे गुप्त जाणतो असावा आणि याची युक्ती करायला बसली ती असं वाटतं ना. त्या अर्थाने प्रेमात पडतो. ती जर अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष झाली आणि त्या दरम्यान त्याच वेळेस भारताची पंतप्रधान झाली तर मला हवी ती अशी सोय करून घेणार. कॅरेक्टर्स तुम्हाला आवडतात ना त्या अर्थाने नाही म्हणावं. लाईनीचे लगेच फालतू ते तुम्हाला जे डोक्यात बसलंय त्या अर्थ येऊ म्हणा. काही सुचतं. गुड भक्कम पाहिजे. माझी खिडकी आहे तिथून अमेरिका दिसते म्हणजे असावी असं वाटतं. तिकडच्या देशात इकडे अमेरिका असण्याची शक्यता. तुम्ही कमला कशी बोलत असतो खिडकीतून. गुड. आता तुमचंही उत्तर बरोबर आहे. मेंदूत पण पाहिजे. मग मेंदूत भाषा पाहिजे, सविस्तर भाषा पाहिजे. आणि सविस्तर भाषेसाठी लोकांचं काम देऊन ऐकण्याची सवय पाहिजे. नुसती पुस्तकं वापरायची तेही चालू शकतं पण पुस्तकांशिवाय पुस्तकं तर खूपच वाचली पाहिजे आणि भेद न करता वाचले पाहिजे. ते एक झालंय. लेखकांच्या जसं जातीय धार्मिक भेदाभेद झाले लिहिण्यात तसे वाचकांची आता जातभेद मध्ये झालेली आहे. मी अमुक विचारधारेचा आहे तर मी तेवढंच वाचणार आणि बाकीचं नाही वाचणार. उदाहरणार्थ आता रामायणाची वाद चालू आहे. रामायण वाचलेलं न वाचलेले लोक दोन्ही बाजूनी बोलत आहेत. भांडणं कोण करताय म्हणते का? काय म्हण होती ती? माळ्याचे मकान कॉलेजी भांडण. त्या मकीत घुसलेलंच नाही कोणी.
रामायण वाचलेले लोक नाहीयेत आणि ते उगीच भांडतात. एकदा रामायण वाचलं का दोन्ही बाजूनी तर भांडणं संपतील. मग ते राम मांसाहारी होता की नाही, काय काम. आणि आमच्या भावना दुखावल्या. अरे राम खात होता की नाही हा प्रश्न आहे. तुझ्या का भावना दुखावतात? तुझ्या काय आईचा नवरा लागतो का राम? त्याचं त्याला स्वातंत्र्य द्या ना. तुझ्या भावना काय दुखावतात? लगेच तिकडून काढायला पाहिजे तिकडून. तर या दोघा टोळक्यांनी रामायण अख्खं वाचलेलं नाही. वाल्मिकीच नव्हे नसतं, 350 पात्राची रामायणाच्या जगा. वाचनाचा नाद त्यांना शब्दसंग्रह वाढेल, भाषेची मोडतोड केली पाहिजे, नवे शब्द जन्माला घातले पाहिजे. खूप प्रचंड मोठं विश्व आहे आणि तुम्ही भाषेत भर घालू शकता. तुम्ही स्वतःला कमकुवत समजायचं कारण नाही. काय आपली काय लायकी आहे वगैरे काय नाही. येता जाता खूप शब्द आणि तसेही रस्त्यावर खूप शब्द असतात. ते गोळा करून जरी साहित्यात आले तरी भाषा समृद्धी साहित्याची पण वाढेल, लोकांची पण वाढेल. आपल्या आमच्याकडे आमच्या कॉलेजच्या काळात तुळुळू तुळू असा एक शब्द जन्माला आला. तुळुळू तुळू म्हणा बघू. तुळू 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 तुळू. आता त्या वेळेच आहे. तुळुळू तुळूला काहीच अर्थ नाही, पण हा नवा शब्द आहे आमच्या पिढीला जन्माला घातले. तो फार तुळुळू तुळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा पाहिजे. नाही नाही नको नको तुळुळू तुळू आहे. कसला भारी तुळुळू तुळू आहे असं काही वापरायचं. आणि कॅन्टीनचा एक मुठा नावाचा कॅन्टीन म्हणून तो कॅन्टीनच्या गल्ल्यावर बसलेला असायचं आणि काहीतरी चालू आहे गंभीर चर्चा. इंदिरा गांधींचं काय होणार, त्यांना काय वाटतं ते आमच्या पुरतंच होतं. त्यांना काय वाटतं म्हणजे मुथा. आणि कुठे म्हणजे काही जगातून शेतकरी फार ऐकणार त्यांना काय वाटतं असं नाही. तर या पद्धतीची खूप भाषा असतात. उदाहरणार्थ मुंबईत राहिला होतो ना 80-81 ला, त्यावेळेस भेंचोदे शिवीचा शॉर्ट फॉर्म काढला होतो. भेंडी आठवत आहे? भेंडी माहिती का शब्द? येता जाता भेंडी. ते पुण्याखाली डोंगराच्या पलीकडे आयला वगैरे म्हणायचे, तिकडे भेंडी म्हणायचे मुंबईत. तर पुण्याकडनं आलेले लोक आहेत ना, हे सारखे काही भेंडी खाणारे लोक आहेत त्या भेंडी म्हणतात. तर त्यांना माहितीच नव्हतं कशात शॉर्ट फॉर्म. आताही खूप लोकांना माहितीच लागतं. कदाचित तुम्हाला माहिती होतं नव्हतं. अरे या ज्ञानाचे 10 रुपये घेतो. त्या शिळीचा शॉर्ट फॉर्म आहे, पण हा सुंदर आहे. तर काही भाषेची मोडतोड करता येते. एक आहे ही लोकांच्या उपयोगाची असली पाहिजे आणि लोकांमध्ये होईल तुमची जबाबदारी आहे. आणि कधी रेल्वेचं उदाहरण दिलं पाहिजे ना, पुष्कळा शब्द खूप शब्द जन्माला घालत आहेत. म्हणजे माझी फैल नावाची कादंबरी आहे. फैल तो लोक खूप शब्द सर हे फैल म्हणजे काय तुम्हाला माहिती आश्चर्य वाटतं. मी वाटतं तुमच्यातच आहे म्हणजे काय. मग मी त्यांना विचारतो बदफैली ऐकले का? हो हो हो. पण ते नाही फैल तुमच्यात आहे. फैल म्हणजे वाटतं, बदफैल म्हणजे चुकीची वाटतं. फैल तुमच्यात पण आहे. तर मला कळालं की फैल हा शब्द मी जन्माला घातलाय. खरं तर बदफैली हा शब्द मी नाही जन्माला घातलाय. पण अशी भाषेची मोडतोड करता येणार. भाषेचा खूप मोठा विस्तार ना तुम्ही अस्वस्थ व्हायलाच लागता. आता एवढ्या भाषेचं करू काय? तर तुम्ही एक तर भाषण डोकं घेता किंवा मग कागद घेता, गोष्ट ऐकायला कोणी नसेल तर, आणि लिहायला लागतं आणि लेखक इतकं साधं. भाषेचा विस्तार होतो. मूर्ख राहू नका भाषेच्या बाबतीत. आणि जी भाषा येते ती भयंकर अपुरी आहे लक्षात येते. मी एक सजेशन देत राहतो पण ती कुणी पाळताना दिसत नाही. मला नेहमी वाटतं मराठीची शब्दकोश पण खूप आहे. माणसांनी ना शब्दकोश विकत घेतले पाहिजे. आपल्याकडे ती पद्धत. आपण आपल्या सगळ्या ओरिजिनल बाबांची नावं जॉन मॅथ्यू वगैरे असल्यामुळे आपण पहिल्यांदा वयात येण्याआधी डिक्शनऱ्या विकत आणतो. पण मला एकही मराठी घर असं दिसत नाही जे मराठीच्या अस्मितेच्या नावानं गळे काढतात. हे रांगीचे एकही शब्दकोश जाऊन विकत घेत नाही. डिक्शनऱ्या मात्र छोट्या आकाराच्या, एवढीशी डिक्शनरी, एवढी डिक्शनरी, एवढी मोठी डिक्शनरी, ऑक्सफर्डची डिक्शनरी, वर्ड्सवर्थची डिक्शनरी, सगळं पाठ. मराठी शब्दकोश किती लोकांच्या घरात आहे?
हात वर करा, ज्याचा आहे त्याला मी लाथा घालणार आणि त्याच्या घरी येणार. आता गाडी आहे आणि तो दाखव म्हणणार. मराठी डिक्शनरी आहे सर. मराठी डिक्शनरी शब्दकोश घ्या. शब्दकोश हीच चालत बसण्याची आनंददायी गोष्ट आहे. तुम्ही एक एक शोधत गेलात ना, इतक्या भन्नाट गोष्टी आहेत ना, आणि जाणे दुड्यात 2-4 घ्यावे. सगळे शब्दकोश परिपूर्ण नाही आहेत आपल्याकडे. त्यामुळे वेगवेगळे घेऊन ठेवावे आणि तेही पैसे वाया जात नाही. त्याला ना रद्दी 2 रुपयानं कवटा भाव मिळतो है ना. म्हणजे राजन खानची पुस्तकं रद्दीत काढायची ठरली, तो रद्दीवाला सांगतो नाही नाही इसको घाण बात आता है और खान का नको, मराठी में लिखा है क्या, खान कैसे मराठी में लिख सकता है, म्हणून तो रद्दी घ्यायची नाकारतो. शब्दकोश घेतात म्हणजे जाड्या असतात. राजन खानची लुकड्या लेखकाची पुस्तकं लुकडीच असणार ना, त्याला काय वजन येणार. शब्दकोश विकत घ्या, बोला खूप लोकांशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढच्याचं शांतपणे ऐका. आपण माणसं पण टाकतो आणि थोडं परिसर फिरून आला पाहिजे. ते तुमचं जे अमरनाथ मुंबई चालू असतं ना, याच्या बाहेर जग फार मस्त आहे. इथेही जगलंच पाहिजे, अमरनाथच्या लोकांचंही ऐकलं पाहिजे, मुंबईच्याही लोकांचं ऐकलं पाहिजे. पण एकदा मधून आश्रमानाच्या मागे हिंडावं आणि कुठेही कोपऱ्यात जमतो. आलो आज अंबरनाथ आणि तिथला ऐकत राहतो, फिरत राहतो, माणसं बघत राहतो, त्यांचं ऐकत राहतो. ते वराड्याचं फेकले हे काय आहे, रात्रीपासून जाणून घेतोय काय आहे, गमती करतो आहोत, फार बडबड करतो, लोकांची बडबड ऐकतो. यातनं भाषा समृद्धी वाढते. पुन्हा एकदा धन्यवाद. म्हणजे बऱ्याचदा तुमच्या अशा बोलण्यातून एक शब्द आला आहे की मला लिखाणाचा नाद आहे. तर लिखाणाचा नाद असणं हा तुमच्या मते ही संकल्पना काय आहे? दुसरं असं की तुम्ही अशा काही पुस्तिका लिहिल्या आहेत, असे लेख संग्रह आहे तुमचा, पिढी आहे, संगत विसंगत नावाचं पुस्तक आहे. तर असे लेख तुम्हाला लिहावेसे का वाटते? हा एक प्रकार. आणि लिखाणाचा नाद. मी कसल्याही भाषेत कथा लिहित असलो आणि प्रतिकात्मक कथांमध्ये माझी कमी असली. कथा ही प्रतिकात्मकच आहे, कविता ही प्रतिकात्मक आहे. खूप गोष्टी अशा शिल्लक राहतात की भाष्य करावं थेट असं वाटत असतं, कथा प्रचारकही होईल म्हणून तिथं ती टाळली जातात भाषण. म्हणजे माणूस म्हणून काय करायचं याच्यावर मी कथेत भाषण लिहू शकतो कदाचित, पण ते थोडंसं रंजक करावं किंवा रोचक करावं. रंजक जरी नाही केलं तरी रोचक करावं. तिथं रोचक नाही केलं तर कथा सपक बोर होण्याची शक्यता. मग तो जो उरलेला भाग आहे त्याच्या होतात लेख. कथांमध्ये तुम्ही ज्या प्रचारकी पद्धतीनं सांगू नाही शकत, भाषणबाजीचं बोलू शकत नाही, ते लेखाच्या स्वरूपात येतं. त्या कल्पनेचा किंवा त्या प्रतीकाचा वापर विस्तार म्हणजे लेख. म्हणजे पिढीमध्ये लिहिणं आता आहे ते अशी ती बाज जगण्याची दुवारपेठ. पिढीमध्ये मी लिहिलं होतं प्रेम म्हणजे काय. तर मला प्रेमाची व्याख्या एवढी मोठी 100 पानी कथेत लिहिली. कथा 35 पानी, त्यात मी 100 पानं जर व्याख्या करायला लागलो, प्रेम म्हणजे असं असतं, प्रेम म्हणजे तसं असतं, हे असतं, शेवढा कथेची भावांची मर्यादा आहे. मग तिथं जे अपुरं ठरलं ते उचलून मी इथं त्याचा विस्तार करणार की मी समजावून सांगणं आणखी गरजेचं आहे, मास्तरकी करणं अजून गरजेचं आहे. कथेची मास्तरकी एका प्रतीकात पुरतीच राहते, पुढे जाऊ नाही शकत, तर थेट भाषा आणखी वापरता येते. म्हणून मग लेखांच्या स्वरूपात ते येत राहतं. आणि निवास लागण्याची दुवार पुरेणी नाव पुस्तक आहे, त्याच्यात मी आपण मागासलेलं जगलं पाहिजे त्याच्यावर मी कादंबरी लिहिल्या. म्हणजे आता खुद्द आणि पाऊस नावाची एक कादंबरी पूर्ण केली, पुढे 2 कादंबऱ्या अजून लिहितोय. आणि याच्या मागच्या आयुष्यात सुद्धा आपण मागास जगलं पाहिजे. मागास म्हणजे काय, तर अभावांचं जगलं पाहिजे असं मला काहीतरी म्हणायचं होतं. त्याच्यावर मी लिहिलं, रम्य कथा लिहिल्या की कसं मागास जगणं असतं. मागास म्हणजे काय, तर अभावांचं. मला तिथं पूर्ण वाटेल कादंबऱ्या लिहून सुद्धा. मग मी त्याचे लेख केले की काय केलं पाहिजे. म्हणजे माझ्या लहानपणी मी ज्या खेड्यात राहिलो होतो काजूवाडी नावाच्या, तिथं एकही घरात माचीस नावाचा प्रकार नव्हता.
माचीसच नसायची. मग काय असायचं, तरी घरी चुली पेटायच्या, चिमण्या पेटायच्या. जर आदल्या दिवसाची जी राख आहे त्या राखेखाली ठिणग्या जपून ठेवलेल्या असायच्या बाहेर. आता तोही शोधाचा विषय की पहिलं माचीस आणलं कोणी मग किंवा पहिली गाडी पेटवली कोणी. तर ती खेड्यात जेवढी घरं होती 150 संध्याकाळी ना आम्हाला काय काम असायचं, माझी आई म्हणायची गावामध्ये चांगलं नाव आहे मला ते वेगळं, पण तिनं ते कधी घेतलं दिसत आठवत नाही मला. ती फक्त एक मोडद्या म्हणायची एवढं टाकलं. आता ते खरंच बोलायची जाण मोडद्या लक्ष्मी मावशी म्हणाव आग दे, आग दे. आग मागायला जायची. लक्ष्मी मावशीकडे गेलो की लक्ष्मी मावशीला पण आठवण यायची. ती आलेली असायची रानात थकून, गुरात मागणं रानात काम करून आलेली असायची. मग ती तिनं चुंबळ टाकून अशी बसलेली असायची ती, आणि मी जाऊन टाकायचो खेळायला. मावशी आई म्हणली आग दे, थांब जोडा. उठायची, कडक उठत चुली जवळ जायची. राखीत खिडकी असली तर मला ती उलटण्यावर द्यायची. ते आणायचं घरच्या सगळावर, सगळं चुलीत सगळं कोंबायचं, उंबरी घालून आग पेटवायची, त्याच्यावर चिमणी पेटवायची. कसलं सुंदर आयुष्य. आता माचीसचा बॉक्स येतो अख्खा घरात, आणि तो रात्री सापडत नाही लाईट गेले. आणि बायको रात्रीचा अंधार दिवसा संध्याकाळी दुकानात गेल्यावर आठवून नवा बॉक्स घेऊन येते, आणि तो घेऊन त्याच्याच उजेडात पाहिल्यावर जुना बॉक्स सापडतो. ते गाड्या वाया घालवत आहे ना, ते पाहिल्यासारखं नाही. 2 वेळा जेवण आणि एकदा जागणं एवढंच 24 तासाचं सगळं आहे माणसाचं. आणि एकदा मृत्यू तेव्हा मरणं. तुम्हाला संपत्ती गोळा करणाऱ्यांचं वैषम्य वाटतं. करणार काय हे संपत्तीचं करणार काय? आदानीनं कसला तरी विचित्र बंगला बांधून ठेवलाय, ते झोपडपट्टीसारखी झालगीचा बांधलेला असतो त्याला. का तर म्हणे पाणी येतं, एवढा भिकारचोट. ते निळे कापडं लावलेले असतात. काय करतो, झोपायला 6 फूट जागा, हागायला 1.5 फूट आणि जेवायला 1.5 फूट. आता त्याची ढेरी खूप मोठी असल्यामुळे, टेऱ्या खूप मोठ्या असल्यामुळे कदाचित 2 फूट. करणार काय? ते जे अभावाचं जगणं, त्यांची कस आहे जगण्यासाठी, ती जी असोशिएट त्या ठिणग्या जपून ठेवणार आहे. माचीस, एकच माचीस आणि गाड्या. समजा कल्पना करा, खूप बर्फाळ किंवा डोंगरात गाव आहे आणि 30 किलोमीटरवर बाजार आहे, आणि तुमच्याकडे एकच माचीस. माचीस बरोबर, तर मग माचीस एकच आहे आणि 30 किलोमीटरवर बाजारपेठेचं गाव आहे, आणि तुम्ही कधीतरी आठवड्यानं जाणार आहात. तर काय करा, त्या माचीसचं काय करावं? तर गुरुवारी बाजारचा दिवस असतो असं समजू. तर हा शुक्रवार ते पुढचा येणारा बुधवार संध्याकाळ इथं माचीस कुठल्या आस्थेनं वापरा. एक असल्या कल्पना रम्यता मला आवडतं, आणि मग मला वाटतं असं जगलं पाहिजे. कारण ते मग तुम्हाला टिकवणं, त्याची रम्यता. मी लहान मुलं, माझी 2 मुलं होती, त्यातलं एक गचकलं मध्ये, पण दोघांना लहानपणी घास भरवताना गोष्ट सांगायचं. एक शेतकरी असतो, बाजारला जातो, संध्याकाळी येतो, घराच्या सावलीत कोट्यावर बसतो, पोटाचा अडवलेला असतो, आणि मग तो काहीतरी आणलेलं असतं बाजारात खाऊ, तो मुलांना भरवतो. त्याला 2 मुलं असतात ते शेतकऱ्याला. एकच नाव, दुसरं नाव, असं ते करायचं गोष्टी सांगतात. माझी ही स्वप्न यातनं ती तसं जगलं पाहिजे. सुख आहे असं मला वाटत नाही. आपण सुखाचा नाद सोडून भलत्याच गोष्टींच्या नादी लागतो आणि आयुष्यात वाटवत होतो. मला वाटतं मूलभूत मानवी जगलं पाहिजे. याच्यातनं लेख झाले, कादंबरी त्यातनं झाल्या, पण कादंबरी जिथं आपण ठरल्या तिथं मला पूर्ण भाष्य करता येतं, त्यातनं लेख झाले. आणि लिहिण्याचा नाद आहे, नाद खूप आहेत मला आजही आहेत, पण त्यातला सगळ्यात आवडता नाद काय आहे तर लिहिणं आहे. प्रत्येकाचा आपापला नाद असतो. आता संध्याकाळ व्हायला लागली तर यातले काही लोक पेचेच झालेले. कधी एकदा घरी जातो बायकोचं तोंड पाठवून म्हणू भलते सलते टाकून घेऊ नका. आता मी मला त्यांना चहाची वाट पाहतो, पुढे देतच नाही. अस्वस्थता होते आजूबाजूला बघून आपण मिळतो, मनाचं मोकळं करतो, पण अस्वस्थता राहते मनामध्ये. आता काय पुढे काय करायचं, कसं करायचं,
तेव्हा अजून मन निश्चित नव्हतं. मग अशा वेळेस त्या विचारासाठी कसं बनायचं, काय केलं पाहिजे? अशा वेळेस फक्त 500 रुपये घ्यायचे, गाजन खानकडे यायचं, त्याला द्यायचे आणि अक्षयमानाचा अधिक सदस्य होतायचं. नाही, हे जोडणं नाही करू. आपण माणसं जोडत याच्यासाठी दिलासा देत शिकतो. परिस्थिती नेहमीच बिकट होती. हे गेली 40 लाख वर्ष माणसं एकमेकांना सहन नव्हती करत. लक्षात घ्या, तुम्ही फालतूच्या आसपास होऊ नका. आता चालू आहे, भयंकर चालू आहे. तुम्ही जिवंत आहात म्हणून कळतंय तुम्हाला. 40 लाख वर्षापूर्वी माझ्याबरोबर नव्हतं ना, मी होतो त्यावेळेस. मी खूप वाचत आलोय. पण लोक इतकी स्ट्रिक्ट का होते? टोकच का काढतात सगळे? पूर्वी पण गाठत होते टोक. तुम्ही टोक न गाठणारी माणसं कुठल्या काळात नव्हती ते मला सांगा. माणसं तलवारी घेऊन कधी तुम्ही सगळ्यांनी, आता मात्र हे महत्वाचं, एक सैन्य आणि दुसरं सैन्य, हत्यार फक्त तलवार आहे, अशा अवस्थेत सैन्याचं युद्ध इमॅजिन केलंय का? मेंदूतले मेंदू हा तुमचा बथडपणा आहे. 500 वर्षापूर्वी 500 लोकांचं एक सैन्य आहे आणि दुसरं 500 लोकांचं सैन्य आहे. दोघांच्या हातात तलवारीच आहेत आणि दोघांचं युद्ध पेटलंय. याचं इमॅजिन करून पाहिजे. एकदा इमॅजिन करा, युद्ध म्हणजे काय, कसं झालं. दुपारचे 12 वाजले, मे महिन्याचं ऊन आहे, पाणी नाही आणि दोघांची लढाई पेटली जोंटवाड्याची आणि युद्ध तलवारी खेळ. काय होत हे इमॅजिन करून पहा. मेंदू करून पहा. म्हणजे दोन जण लढाई करतायत, कोणतरी कोणाला तरी मारणार आहे, मुडकं छाटलंय, रक्त पडतंय, कोणी पोट कापलंय, पोटातली गुघाण बाहेर पडली, पाय घसरताय, द्वेष, राग, घामाच्या धारा, भूक, तहान आणि एकमेकांना कापायचंय आणि कापतायत 500 माणसं, 1000 माणसं एकमेकांना. कसलं दृश्य इमॅजिन करून बघा. आपण टोकदार कधी नव्हतो. हे जे तलवारी चालवणारे लोक होते आपले पूर्वज, हे टोकदारच होते ना, त्यांना दया माया नाही आली. ती काही लोकांची, राजलोकांची वर्णनं फार केली जातात. ते सहिष्णू होते म्हणून, आणि ते अमुक राजे आहेत ना त्यांचे वैरी आपले नसलेले, ते फार असहिष्णू होते, क्रूर होते, धूर्त होते. आणि आपला राजा आहे ना फार मायाळू, दयाळू. मी त्याचं स्टेजवर जाऊन भाषण करताना सांगतो, आपला राजा काय करायचं माहितीये, शत्रू राजा आहे ना त्याच्याकडे गेल्यावर तलवार अशी दोन्ही हातात आहे. महाराज, तुमचं आणि माझं युद्ध होतं, कोण कुणाला मागेल माहित नाही, पण लक्ष असू द्या, असं आपलं महाराज म्हणायचं. अरे तो लढवय्या होता, ते जाऊन गांधीवादी पद्धतीने बोललेला. हा, एक कथा चुकली बरोबर, गांधीवादी नथुराम. जग बिघडलंय, ते हळूहळू दुरुस्त होते. अजून एक सांगतो, एकूण सृष्टीच्या दृष्टीनं 40 लाख वर्ष म्हणजे कालची संध्याकाळ. मानवी समाज रचना तयार झाली किंवा आजची जी समाज रचना आहे हिची सुरुवात 80,000 वर्षापूर्वी झाली. शेतीचा शोध 12,000 वर्षापूर्वी लागला. हे माहिती का तुम्हाला? 40 लाख वर्ष ही काल संध्याकाळीच होती मानवी आयुष्यात. म्हणजे शेतीचा शोध आता मगाशी लागला, अर्ध्या तासापूर्वी. लक्षात येते? हे विकसनाला जायचं असेल तर काही काळ द्यावा लागेल ना. आणि खूप मोठी माणसं झाली. बुद्ध झाला आपल्याकडे, महावीर झाला, आणि खूप नंतर एक मालिकाच आहे. म्हणजे खूप मोठे सुफी संत आहेत, वारकरी आहेत. 27 संप्रदाय निघाले. कशासाठी? शांतता आणि करुणेसाठी. तर ही लढाई चालू आहे. 3,500 वर्ष झाली आपला सामाजिक संघर्ष चालू आहे. भारतीय म्हणून बोलतोय आपण. कोण मालक होणार याची ती लढाई आहे. समाजाचा मालक कोण, नेतृत्व कोण. तर बुद्धानं हे उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला, महात्मा फुलेंनी उलथवून टाकायचा प्रयत्न केला, एकनाथानं केला, नामदेवानं केला, तुकोबानं केला, निजामुद्दीन औलियांनी केला, खूप लोक आहेत. शेख मोहम्मद होता. अजून पुढे सांगू,
ही सामाजिक अवस्थांतर किंवा सामाजिक शांतता आली पाहिजे म्हणून आपले पूर्वज लढलेच सुद्धा. मी थोडक्यात ओळखणार आहे कसं. खंडोबा आठवतो? खंडोबा माहिती आहे? खंडोबा आपला पूर्वज आहे सेनापती. महादेव माहिती आहे? महादेव हा राजा आहे. व्यवस्था उठवायला तो तयार झाला. महादेवानं केलेलं त्या काळातलं वांशिक लग्न आहे. त्यानं दुसऱ्याची पोरगी पळून आणली, गोरी, काळा ढोंग डर्टी इंडियन. लव्ह मॅरेज आहे. महादेव नावाचा राजा प्रत्यक्षात झालेला आहे. त्याच्या दंतकाराकडून त्याला देव केला ही आणखी वेगळी गोष्ट आहे. हे प्रतिभेचे फुलोरे तुमची. काल रात्रीच मी ह्या अँडरसनची परिकथा सांगितली. ज्याने ऐकली त्यांना सांगू का परत ती? प्लीज प्लीज. 10 रुपये पडतो. एक खुराड आहे कोंबड्यांचं एका झाडाखाली, आणि मध्येच त्या भपा नावाचा प्रकार माहिती का? साखरी देणं. हं? साखरी ना vernacular, हे जर बाकी म्हणून आणली तर मारायला मजा तरी येईल. भपा भपा हे भा नव्हे. भपा म्हणजे एवढासा किडा डोळ्यात दिसत नाही, तो चावतो. कोंबड्यांच्या अंगावर असतो. वापा चावत असतात आणि कोंबडी खालून अंग हे होते, जागे होते, तिची झोप मोडते आणि ती अंग खालवायला लागते आणि खालवता तिचे एक पीस गळून पडतं. तर ती जवान असते. तरुणी दक्ष असतात स्वतःच्या एकूणच असण्याबद्दल नसण्याबद्दल. तर तिचा पीस गळून पडतो आणि ती एकदम दुखावते आणि ती शेजारी ती जागी झालेली असते. तिला सांगते काय ग दिवस आले, ती सगळं लागली ग माझी. आणि कबुतर बसलेले असतात बरोबर. ते या कुडकुडीनं जागे होतात आणि ते कबुतर ऐकतात तिचं पीस गळलं आणि त्यांना ना कधी एकदा उजाडते अशी घाई. कबुतरांचे धंदेच ना ते. कबुतरच्या उजाडायला लागल्या कबुतर उडायला सुरुवात आणि जाऊन सांगत असतात. मग त्यांना कोण डुकरं भेटली त्यांना ऐकलं का रे डुकरांनो, तुझं कबुतरी आपली कोंबडी आहे ना तुझी पिसवलं झाली. म्हणजे डुकर दुसरं कामच नाही. त्यावेळेचे फेसबुक सोशल मीडिया ते डुकराला भेटला सिंह. ते पीस काहीतरी पिसाची काहीतरी भांडण झाली त्या कोंबडीच्या. डेंजर आहे असं करून ती बातमी आली. 3-4 महिन्यांनी त्या कोंबडीला बातमी काढली तिचं पीस गळलं की एका पिसापासून काय काळ आलाय म्हणजे एका पिसापासून आखी कोंबडी तयार. काय प्रश्न होता? प्रश्न काय होता? मी कथा का सांगितली? कोणीतरी काहीतरी विचारलं म्हणून. परिस्थिती दुरुस्त करत जाणं हे समाजातल्या प्रत्येक माणसाचं काम आहे. माणूस आपापला राबत असतो. अजून एक आकडेवारी सांगतो ती लक्षात ठेवा. जग वापरायला निघालेले अर्थकारणी या जगात फक्त 7% आहे, 7%. आणि कष्टकरी जग हे 93% आहे. हे कष्टकरी जगाच्या जीवावर जग चालतं. पण या कष्टकऱ्यांच्या कष्टातनं मिळालेले पैसे लुटणारे जे डोळगे आहेत ते 7% आहेत. ते भांडवलदार आहेत, ते धर्मदार लोक आहेत. आपण चांगलं शब्द धर्मदार, ते धार्मिक लोक आहेत. धर्म हा भांडवली धंदा आहे. काही भांडवलदारांना वाटतं सगळी संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. त्यातले काही लोक आहेत. धर्म हा त्यातला धंदा आहे, जाती हा त्यातला धंदा आहे, लिंगभेद हा त्यातला धंदा आहे. शिक्षणांमध्ये भाऊ आणून ज्याचा ज्याचा भाऊ केला जातो ते सगळे धंदे आहेत. हे चालवणारे लोक जगात फक्त 7% आहेत. ते 7% हे 93% राज्य करतात. तुमची अस्वस्थता आहे ना त्या 53-93% आहे. पण लक्षात घ्या
एका बाबतीत हे जग 93% सक्षम आहे, हे स्वतःचे कष्ट स्वतः करतं आणि जगतं. हे अंबानीवर अवलंबून नाही, हे मोदीवर अवलंबून नाही, हे शरद पवारवर अवलंबून नाही, हे एलन मस्कवर अवलंबून नाही. स्वतःचं काम स्वतः करून जगणारे लोक हे 93% आहेत. एक बाजू सावरली. आता राहिलं हे 93% यांच्या ज्या भेदाच्या कुठी पाहतात त्या 1000 वर्ष चालू आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये भेदाच्या खुटी पाडून 7% धंदा करून घेतात आणि जगून घेतात आरामात. यांचा नायनाट करण्याची स्वप्न लेखकांना पाहिजे पाहिजे. नायनाट म्हणजे फिजिकली म्हणजे त्यांना माणसात आणली पाहिजे. हे जे 7% आहे. अस्वस्थ कशावर? हा धंदा आत्ताचा नाही, हा मगाशी सुरू झाला 10 मिनिटापूर्वी. अजून 10 मिनिटं तर द्यावी लागतील यांना निस्तरायला. लक्ष देत आहे? 40 लाख वर्ष जर काल संध्याकाळी होती, शेतीचा शोध 12,000 वर्षातून लागला. आणि आणखी एक महत्वाची गंमत, शेतीचा शोध लागला आणि भेदाला सुरुवात झाली. मालकी भावना आली. स्त्री पुरुषांच्या मालकी भावनेपासून स्थावर मालमत्तेच्या भावनेपर्यंत शेतीमुळे एका अर्थानं शेतीचा शोध हा किती उपकारक आणि पूरक असला तरी दुसऱ्या बाजूला माणसांचे मेंदू चढवणारा शोध येतो. शेतीनं मालकीची भावना एका अर्थानं वाटोळही झालं, चांगल्यातनं वाईट झालं. पण आता ही जी भेदाभेदाची नीती आहे 93% ती जास्ती त्रासदायक आणि माणसं माणसाला दुःख देतात. हे एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. माणसाच्या दुःखाचं कारण दुसरा माणूस. माणूस हा माणसाचा शत्रू आहे. तो गेली 40 लाख वर्ष त्यात भेद घुसवले माणसं मारायला. म्हणजे धर्मवाल्यांना कळायला पाहिजे ना, मी अमुक अमुक धर्माचा आणि तुम्ही तमुक तमुक धर्माचे, आणि एका आगडदारीत हागायला गेलो तर मी पाहतो आहे आपल्यासारखेच आहे. तरी बोलताना तुम्ही म्हणता आमच्यात आहे ना, तुमच्यात कसलं आहे, पिवळच आहे. मूळ मानवी फिलॉसॉफी 40 लाख वर्ष हे 93% मांडते किंवा जग मांडते. त्या फिलॉसॉफी पासून लांब नेऊन तुम्हाला भेदांमध्ये तो तुझ्यापेक्षा वेगळा आहे, ती तुझ्यापेक्षा वेगळी आहे. म्हातारे वेगळे असतात, तरुणी पोरं वेगळी असतात, लहान पोरं वेगळी असतात. असे अनेक असंख्य भेद तयार केलेले हे जग आहे. हे भेदांनी आपल्याला अस्वस्थता आली आणि भेदांनी दुःख पण तयार करतो आपण. मग कोणाच्या तरी भाषेवरच आपण नाराज होतो की तुम्ही काय म्हणाल, अस्मिता, कसली घंटेची अस्मिता, अरे मारणार तू गांडीच्या, तुझी कसली अस्मिता आली आहे. इस देश में रहना होगा वगैरे वगैरे. कुठला तुझ्या बाबाचा देश आहे? तू जन्माला आला किड्या माझ्यासारख्या, मी मारणार तसा तू पण मारणार, कसली बाळा तू अस्मिता. लेखन कार्याशिवाय असं बोललेलं चालत नाही का? मी माफ करा संहिता वाचून आलेलो आहे लेखन कार्यशाळेची. कसल्या अस्मिता आल्या? जेव कष्टकर, स्वतःच्या कष्टानं कमाव, 2 वेळा जेव, नीट भरपेट जेव, भरपेट हाग आणि एकदाचा भरपेट मर. संपलं राहतेच्या. अस्मिता नसते. आमचे देव तुमच्या बापाचे देव. आमचा देश कसला, कसल्या बावळट अस्मिता बाळगतो तू? कष्ट कर रे, तू जग, ते जगावर उपकार आहे. आणि जमलं तर दुसऱ्याला जग. तू दुसऱ्याला मारायच्या गोष्टी काय करतो? आणि माझी भूमी तुझी कुठली आहे? वेड्या फोकाच्या 550 कोटी वर्षाची ही पृथ्वी. तू आला छटाकभर 60-70 वर्ष जगायला. आणि माझं तुझं काही नाही. आणि 2 जण नसते ना तर तू पण नसता. तुझं काय आलंय ते दोघांचं योगदान. तुला या जन्माला यायला सुद्धा साल्या 2-2 लागले एकमेकांना. तू कशाला भाव खातो माझ्या आयुष्याचा? किडा म्हणणं सुद्धा गेले ते नाही असले अस्मिता बिस्मिता बातम्या. आणि बरं आहे त्यांच्यात लिहित पण नाही. म्हणजे मी एवढ्या ढेकण्या पाहिल्या पण कुठल्याही ढेकणीनं कधी पुस्तकं लिहिली मी कागद लिहिते आणि मला आळसच येतो वगैरे असं कधी म्हटलेलं नाही. जिथं पोहोचायचं तिथं पोहोचतात.
नाही, हे मला बदलापूर बन आहे माझी कुठे बी येते भावा जीव आहे त्याचा बाबा भाऊ थोरला बाबा बापा परमाणा अरे ना त्यामुळे अस्वस्थ होतो पण लिहिण्यात आणि दुसरं लिहून जेव्हा होतं तेव्हा आपण समाजात प्रत्यक्ष काय काम करू शकतो म्हणून मग जा काय करता येईल झाडं लावली पाहिजे आपलं काम आपण करत आहोत सारखी प्रतिक्रिया आणि उत्तर देत असतो अस्वस्थता कशाला कमी होईल तुम्ही प्रामाणिक असाल स्वतःशी स्वतःच्या अस्वस्थतेशी तर उत्तर शोधायला पाहिजे तुम्ही काय वाजवटेच अस्वस्थ खूप अस्वस्थ काय काही होत नसतं तुला काळजी करू तुला काय जमतं तू झाडं लाव पाण्याच्या सोयीचं बघ एवढं तिथं मंदिर पाहायला गेलो तिथं घाण गटार आहे कोण आहे अंबरनाथ तुमच्यापैकी जाऊन त्या वड्यात जीव द्या अख्खा घाण वडा आहे तिथे डास खूप आहे त्या गावात डास पाहुणे रिक्षा सोबत येतात संपलं का थांबूया का संपले का प्रश्न संपले धक्का लागेल तुम्हाला काम करावं लागेल नोकरी लागेपर्यंत अगदी लाचार भिकारी होता कसं काय नोकरी लागू दे 3 दिवस नोकरीवर गेला की 4थ्या दिवशी काय रे काम आहे अरे मग तुला बोलवलंय कोणी निमंत्रण देऊ नोकरी आहे ना जी काही चाकरी असेल कष्ट असतील ते आनंदाने केले पाहिजे आनंदासाठी केले पाहिजे आणि दुसरं काम घरच्या लोकांना आनंदी करतात घरी जे कोणी असेल ना त्यांना आनंदी करतात मुलं म्हणायचं आणि आनंदाचे संस्कार केले पाहिजे ते तुमच्यातनं पाझरतात करावे लागत नाही तर तुम्ही आनंदी राहायला शिका त्यांना आनंदी कसं ठेवता येईल काल रात्री मी म्हणालो की काळजी करायला मिळणं हे सुद्धा सुख आहे बाई गेली कुठे येते बाई काळज्या करायला मिळणं हे सुद्धा सुख आहे असं घर आनंदी ठेवणं घरची माणसं आनंदी ठेवणं आणि जिथं नोकरी करतोय चाकरी करतोय आम्हाला करतोय जे काही करताय ती मन लावून आणि आनंद आणि चांगला माणूस होण्याची स्वप्न पाहणं मेंदूला चांगला माणूस प्रश्न संपले असतील तर थांबतो मी आयोजकांच्या वतीनं राजन खान यांचे आभार मानतो ते बोललेलं मला पटलेलं असो नसो कशी त्यांना परवा नाही असं ते मला म्हणाले होते तर मी राजन खान यांचे आभार मानतो आणि आज राजन खान यांचं सुप्रसिद्ध धन्यवाद.